शीर उडालं धडाचं तरी बाजी पावन खिंड लढतो. मोहीम फते झाली की मगच प्राण आम्ही सोडतो. मुठभर मावळे घेऊन आम्ही लाख मुघलांशी लढतो. इतिहास सांगत नाही आम्ही तर इतिहास घडवितो. स्वराज्याला हात घालणाऱ्याची बोट आम्ही छाटतो. इतिहास साक्षी आहे म्हणूनच तर शाहिस्ते खान हात धरूनी घर गाठतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. ज्या आईने आपल्या लेकराच्या काळजामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा शहाजींच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊसाहेब, ज्यांनी शून्यातून स्वराज्याचं विश्व निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तेच स्वराज्याचं विश्व ज्यांनी स्वर्गात मांडायचं काम केलं असे संभाजीराजे, तसेच जवळपास 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना मी अंजली गणेश डांगरे सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. अहो, तुम्ही कोणत्याही देशामध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, फ्रान्समध्ये जा, जापानमध्ये जा, तुम्हाला वाटेल त्या देशात जाऊन पहा, तेथील इतिहास वाचा, ऐका आणि मला सांगा. असा एखादा महापुरुष की ज्या महापुरुषाचं गुणगान गात असताना देवाचा, धर्माचा, त्याच्या आईचा, त्याच्या वडिलाचा, त्याचा आणि त्याच्या सहकार्याचा एक सगट जे जे कार केला जातो, असा शोधून सुद्धा तो महापुरुष तुम्हाला सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो, त्या उत्तर भारतातल्या सुलतानाचा स्तुतीपाठक कविभूषणला शिवाजी महाराजाबद्दल कार्य कळलं. तो शिवाजी महाराजा फिदा झाला. तो सरळ महाराष्ट्रात आला आणि जगदीश्वराच्या मंदिरात बसून शिवाजी महाराजा कविता करू लागला. आणि एके दिवशी एक माणूस जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेला आणि कविभूषणला म्हणू लागला, कोण तुम्ही? कविभूषण, कुठून आलात? उत्तर भारतातून. कशासाठी आलात? शिवाजी महाराजावर कविता करायला, काव्य रचायला. वा, आतापर्यंत किती कविता केल्या? भरपूर. मग एखादी म्हणून दाखवता का? हो, का नाही? मग ऐका. इंद्रजिबी जंभपर वाढवसु अंभपर रावण सरंभपर रघुकुल राजय पौन बारी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम द्विजराजय दावा द्रुमदुंडपर चिता मृगझुंडपर भूषण विद्युंडपर तैसे मृगराजय तेजतम अंसपर कन्नजिनी कंसपर त्योमली छवंसपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. आणि समोरच्या माणसाला कविता आवडली. समोरचा माणूस कविभूषणला म्हणू लागला, पुन्हा म्हण. पुन्हा म्हणली, अजून म्हण. अजून म्हणली, परत म्हण. परत म्हणली. आणि कविता म्हणून कविभूषण थकून गेला आणि समोरच्या माणसाला वैतागून म्हणाला, कोण तुम्ही? समोरचा माणूस म्हणाला, मी शिवाजी महाराज. अरे, तू जितक्या वेळा कविता म्हणणार होता ना, तितके लाख मी तुला देणार होतो. कशाला कविता बंद केली? त्यावेळी तो माणूस गरजला, महाराज, लाख रुपये मिळवण्यासाठी नाही, पण लाख मोलाच्या माणसात सहवास मिळावा म्हणून कविता तयार केली. कविभूषण सारख्या कवींची कदर शिवरायांनी केली म्हणून स्वराज्यामध्ये अनेक कवी लेखक निर्माण झाले. अहो, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जातीपातीला थारा नव्हता. साऱ्या जातीची, साऱ्या धर्माची माणसं स्वराज्यासाठी कुर्बान होत होती. अहो, बघा ना, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, धनगर, नावी, गुरव, वाणी, मुलांनी, साळी, माळी, गवंडी, कोष्टी, तेली, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, ईसाई सगळी होती, सगळी. अहो, शिवाजी महाराजांचं स्पष्ट मत आहे, जो स्वराज्यासाठी लढतो तो स्वधर्मीय आणि जो स्वराज्याच्या विरोधात लढतो तो परधर्मीय, मग तो कोणत्याही जातीचा असो. शिवाजी महाराजांना फक्त एकच जात माहीत होती, एकच धर्म ठाऊक होता, तो म्हणजे माणुसकीचा. माणसाला जिंकायचेच असेल तर संघर्ष करावाच लागेल. अंगावर काटे किती असतात हे गुलाबाचं फुलही आम्हाला सांगत नाही. मग आम्ही आयुष्यभर का रडावं? असे विचार, असे संस्कार आपल्याला महापुरुषांनी घालून दिलेत. तेच विचार, तेच संस्कार प्रत्येकाला पुढे घेऊन चालायचे आहे. अहो, 3 एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे रायगडावरती निधन झाले आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला बातमी कळाली. मुस्तैक खान मोठ्या आनंदात धावत पळत बहादूर गडावरती असणाऱ्या औरंगजेबाच्या छावणीत आला. आल्या आल्या औरंगजेबाला म्हणू लागला, हुजूर हुजूर, बड़ी बड़ी खुशी की खबर है, बोलो क्या हुआ? कापर शिवा मर गया. तसं औरंगजेब स्तब्ध झाला, शांतपणे उभा राहिला. नमाज करिता चटई जमिनीवर आतरली, त्यावर गुडघे टेकले, नमाजच्या रूपात बसला, 2 हात वर करीत खुदाला बोलला, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा, एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. कट्टर शत्रूचे माझ्या राजाविषयी